जागरणामुळे वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यानं भीषण अपघात, एक जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी. पिंपळनेर येथून संत ठाकूरसिंहजी बाबा यांच्या सत्संग आटपून परतताना झाला अपघात. शहादा तालुक्यातील म्हसावद येथील रहिवासी माजी सैनिक तसेच भूमापन विभागात कार्यरत असलेले सर्वेक्षक संजय मच्छिंद्र सोनवणे आपल्या कुटुंबियांसह पिंपळनेर तालुका साक्री इथं संत ठाकूरसिंह बाबा यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमासाठी काल 7 फेब्रुवारी रोजी स्वतःच्या अल्टो गाडी क्रमांक MH39J3735 ने गेले होते. सत्संग कार्यक्रम आटपून आज पहाटे घराकडे परत येत असताना नवलपूर गावाजवळील सुसरी नदी किनारी पुलावर पहाटे 4 वाजता चालक संजय सोनवणे यास अचानक जागरणामुळे डुलकी आली. त्याचा वाहनावरील ताबा सुटला. अल्टो गाडी डिवायडरला भरधाव वेगात आदळली. धडक एवढी जोराची होती की वाहनात असलेले कुटुंब यांची मुलगी लक्ष्मी संजय सोनवणे वय 21 वर्ष हिला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. स्वतः संजय मच्छिंद्र सोनवणे वय 54, पत्नी मनीषा संजय सोनवणे वय 50 तसेच दुसरी मोठी मुलगी भटी संजय सोनवणे वय 24 वर्ष यांना हातापायाला तसेच डोक्याला जबर मुक्कामार लागल्याने त्यांना तात्काळ नातेवाईकांनी घटनास्थळावरून खासगी वाहनानं शहादा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मुक्कामार जास्त लागल्यानं तसंच रक्तस्राव होत असल्यानं तिघे जखमींना शहादा येथून प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णवाहिकेनं धुळे इथं पुढील उपचारासाठी हलवण्यात आलाय. मयत लक्ष्मी संजय सोनवणे हिच्यावर म्हसावद इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरचा घटनेनं परिसर हळहळ व्यक्त करण्यात येतोय. घटनेची नोंद शहादा पोलीस ठाण्यात करण्यात आली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा.